सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणतानाच काँग्रेसनं धनंजय मुंडेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का, असा थेट सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय। काँग्रेससह पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंडेंना लक्ष केल्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आल्याचं बघायला मिळतंय। पाहूयात। मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? काँग्रेसचा धनंजय मुंडेंवर निशाणा। प्रश्नोत्तर होणार नाही हे आधीच सांगितलेलं। काँग्रेसच्या टीकेवर मुंडेंचं प्रत्युत्तर। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये मारहाण पुस्तक घेऊन आपल्याला शुभेच्छा देण्यात माहिती घेतली। थँक्यू। राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या या कृतीवरून सध्या काँग्रेसनं मुंडेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का, असा सवाल उपस्थित करत काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंडेंवर गुंडगिरीचा आरोप केलाय। तसंच मुंबईच्या गांधी भवनात झालेल्या राड्या प्रकरणातही काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे। काल म्हणजे त्या पत्रकारांनी विचारलेल्या पत्रकार परिषदेतल्या शब्दात पत्रकारांना चुप्प बसवणारी व्यक्ती यांच्यावर एक गुंड असल्याचा एक ठपका कुठेतरी लागलेला आहे। आणि आज जे आमच्या कार्यालयामध्ये जे या ठिकाणी आलेत यांनाही त्यांना गुंड जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण यातले आलेले जे आहेत यांच्या गुंडागर्दीला कंटाळून किंवा यांची गुंडागर्दी सहन न झाल्यामुळे अजितदादांनीच त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढलं होतं। स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं। आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला, कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत। खरं तर सुनेत्रा पवारांचा बीड दौरा 2 दिवसांपूर्वीच संपला, पण या दौऱ्यातील पत्रकार परिषदेतली दृश्य आणि त्यातील धनंजय मुंडेंच्या देहबोलीवरून विरोधकांनी त्यांना लक्ष केलं। पत्रकारांना गुन्हेगारीचा प्रश्न विचारण्यापासून रोखतानाच मुंडेंवर शेतकऱ्यालाही दमबाजी केल्याचा आरोप केला जातोय। या दोन्ही आरोपांवर मुंडेंनी मंगळवारी प्रत्युत्तर दिलं। निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते, तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही, अधिकृतपणे हे सांगितलेले हे पत्र अगोदरच दिलेले आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता, तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबाच्या लक्षात येईल। एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत केलेल्या टीकेनं राजकारण तापलंय, पण त्याचवेळी विरोधकांनी पत्रकार परिषदेतील धनंजय मुंडेंच्या देहबोलीवरून त्यांना लक्ष केल्याचं दिसतंय। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काहीसे चर्चेबाहेर असलेले धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले आहेत। आता ही चर्चा मुंडेंसाठी सकारात्मक ठरते की नकारात्मक हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।